फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा एक बेस्ट असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो जर तुम्ही फॉलो केला फक्त 3 दिवसांसाठी तर तुम्हाला त्याच्यातून इतका बेस्ट रिझल्ट मिळणार आहे, तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे. जर तुम्हाला सुद्धा क्विक वेट लॉस करायचा असेल, कोणतं फंक्शन असेल 4-5 दिवसांमध्येच आणि तुम्हाला पटकन तुमचं 2-3 किलो कमी करायचं असेल त्या फंक्शनसाठी, तर तुम्ही आरामात हा डाएट प्लॅन फॉलो करू शकता. कारण या डाएट प्लॅनने तुम्ही 3 दिवसांमध्ये 3 किलो पर्यंत वजन कमी करू शकता आणि याच्यातून तुम्हाला भरपूर असे न्यूट्रिएंट सुद्धा मिळणार आहेत. हेल्दी घटक सुद्धा तुम्ही याच्यामध्ये खाणार आहात, त्यामुळे कोणताही पद्धतीचा त्रास तुम्हाला होणार नाहीये. ठीक आहे. तर याआधी सुद्धा मी बरेच असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत क्विक वेट लॉस साठीचे, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता नक्कीच. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर रिझल्ट मिळतात. क्विक वेट लॉस साठी सुद्धा आहेत, किंवा तुम्हाला हळूहळू वजन कमी करायचं असेल 2 महिने 3 महिने 1 महिन्यामध्ये, तर तसे सुद्धा डाएट प्लॅन मी शेअर केलेले आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या सोबत तुम्हाला मला हे सांगायचं आहे की हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो करणार असाल, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं औषध किंवा कोणत्याही पद्धतीची एक्सरसाइज व्यायाम करायची गरज पडणार नाही. कारण हा खूप लो कॅलरीजचा डाएट प्लॅन आहे. फक्त 632 कॅलरीजचा आजचा हा आपला डाएट प्लॅन आहे. म्हणजे खूप लो कॅलरीज आहेत याच्यामध्ये. जनरली आपण 1000-1200 कॅलरीज खात असतो, तर इतक्या लो कॅलरीज तुम्ही खाल्ल्या तर नक्कीच तुमचं 3 किलो पर्यंत वजन कमी करू शकता. तर मी 2 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी केलेलं होतं, त्यामुळेच हा डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ज्यांना करायचं आहे फास्ट वेट लॉस, तर ते हा डाएट प्लॅन नक्कीच फॉलो करू शकतात. कोणतेही निगेटिव्ह इफेक्ट याने तुमच्या बॉडीवरती होत नाहीत, कारण सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला व्हिटॅमिन सी किंवा बॉडीसाठी जे घटक गरजेचे असतात ते सगळे तुम्हाला या डाएट प्लॅन मधून मिळणार आहेत. ठीक आहे. प्रोटीन्स वगैरे सुद्धा भरपूर आहेत. तर चला मग आता मॉर्निंग ड्रिंक पासून सुरू करूया. तर खूप इझी आणि सोपा असा हा आजचा डाएट प्लॅन आहे, जो तुम्ही 3 दिवसांसाठी फॉलो करायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. क्विक वेट लॉस साठी आहे. जर तुम्हाला आता कधी कधी कोणते आपले सण वगैरे होतात, सणासुदीला आपण एक्स्ट्राचं खाल्लं जातं, त्यामुळे आपलं नॉर्मल जे आपण मेंटेन करत असतो वजन, ते अचानकपणे वाढतं. तर ते अचानक वाढलेलं 2-3 किलो वजन तुम्हाला जर पटकन कमी करायचं असेल आणि पुन्हा तुमच्या आहे त्या वजनाला जाऊन तुम्हाला स्थिर राहायचं असेल, मेंटेन राहायचं असेल, तर हा डाएट प्लॅन तुम्ही 3 दिवसांसाठी फॉलो करा. तुमचं वाढलेलं जे वजन आहे ते 3 दिवसामध्ये कमी होईल 3 किलो पर्यंत. ठीक आहे. तर चला बघूयात मॉर्निंग ड्रिंक मध्ये तुम्हाला काय घ्यायचंय. तर मॉर्निंग ड्रिंक मध्ये डिटॉक्स ड्रिंक आपल्याला घ्यायचे, ते म्हणजे ल्यूकवॉर्म वॉटर, म्हणजे कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस. तर आता कोमट पाणी तुम्ही 500 ml पर्यंत घ्या, किंवा 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस. हे तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक म्हणून सकाळी मॉर्निंगला उठल्या उठल्या घ्यायचं आहे. ठीक आहे. याने तुमच्या बॉडीतली सगळी घाण निघून जाणार आहे आणि बॉडी पूर्ण डिटॉक्स होते. आणि जे एक्स्ट्राचं काहीही अरबट चरबट खाल्लेलं असतं त्याच्यामुळे बॉडीमध्ये जी ब्लॉटिंग झालेलं असतं, इन्फ्लामेशन झालेलं असतं, तर ते दूर व्हायला सुरुवात होते. तर हे झालं मॉर्निंग ड्रिंक. यानंतर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला काय घ्यायचंय, तर मध्ये आधी जर तुम्हाला मॉर्निंग वॉकला वगैरे जायची सवय असेल तर नक्कीच तुम्ही ब्रिस्क वॉक वगैरे करू शकता. एकदम हाय एनर्जीवाल्या एक्सरसाइजेस करण्याची काहीच गरज नाहीये. नॉर्मल वॉकिंग वगैरे जरी केलं तरी बेस्ट आहे. ठीक आहे. यानंतर मग ब्रेकफास्टमध्ये तुम्ही काय करायचं, एक्सरसाइज म्हणजे तुम्ही वॉकिंग वगैरे करून आलात की भूक लागते, मग ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला व्हेजी ऑमलेट घ्यायचं आहे. ठीक आहे. व्हेजी ऑमलेट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कोबी, कांदा, टोमॅटो किंवा बाकीचे जे व्हेजिटेबल्स तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचे ते तुम्ही ऍड करू शकता. सोबतच तुम्हाला एक एग घ्यायचे, म्हणजे एक एग आणि त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या ज्या भाज्या तुमच्या घरात अवेलेबल असतील त्या टाकायच्या. आणि हा आपला संपूर्ण जो ब्रेकफास्ट आहे तो 74 कॅलरीजचा आहे, म्हणजे 74 कॅलरीजचा हा ब्रेकफास्ट आपला होणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इतकं टाकायचंय. त्यानंतर तुम्ही पिंक सॉल्ट वापरा. कमीत कमी मीठ खाण्याचा प्रयत्न करा, जास्त मीठ खायचं नाही, त्याच्यामुळे सुद्धा वजनात शुगर लेवल, इन्सुलिन लेवल वगैरे वाढते. शुगर सुद्धा कधीही कमीच खायची. तर बरेच लोक असतात बघा, सेलिब्रिटी लोक वगैरे मीठ कमी खातात, साखर कमी खातात, तर त्याचे काही रिझन्स आहेत. त्यामुळे वेट लॉस तुम्हाला जर करायचं असेल तर साखर मीठ तुम्ही कमी प्रमाणात खावा. ठीक आहे. तर हे झालं.
यानंतर मग ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला व्हेज ऑमलेट करायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ग्रीन टी घ्यायचा आहे. व्हेज ऑमलेट मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर, पिंक सॉल्ट यूज करा आणि तिखटासाठी तुम्हाला चटणी वगैरे हवी असेल तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. ठीक आहे. यानंतर मग ब्रेकफास्ट तर झाला. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला एवढंच घ्यायचं आहे, एक एग आणि एक 30-40 ग्रॅम व्हेजी त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा जितके त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात तेवढे व्हेजीस तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. आणि ते ऑमलेट तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे, त्याच्यासोबत ग्रीन टी घ्यायची आहे. पूर्ण आपला हा ब्रेकफास्ट 74 कॅलरीजचा आहे. यानंतर मिड नून. मिड नून म्हणजे जेवण, दुपारचं जेवण आणि सकाळच्या नाश्त्याच्या मधला टाइम, जेव्हा तुम्हाला थोडीफार भूक लागू शकते. तर अशा वेळी तुम्ही काय खायचं, थोडीफार भूक लागली तर तुम्ही काय खायचं ते तुम्हाला आता सांग. तर त्याच्यामध्ये तुम्ही हाफ ॲपल म्हणजे अर्ध सफरचंद आणि एक संपूर्ण काकडी खायची आहे जर भूक लागली तर. नाही लागली तरी खाल्लं तरी बेस्ट आहे, कारण काकडीमध्ये भरपूर फायबर्स असतात आणि ॲपलमध्ये सुद्धा पेक्टिन फायबर नावाचा एक घटक असतो ज्याच्यामुळे वेट लॉस होण्यासाठी भरपूर मदत होते. त्यामुळे अर्ध सफरचंद आणि एक काकडी तुम्हाला मिड नूनला खायची आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची मी गोष्ट सांगते. जिरं टाकून पाणी उकळवून तुम्हाला ठेवायचं आहे, 2 लिटर पाणी, जे तुम्हाला दिवसभरामध्ये रात्री झोपेपर्यंत संपवून टाकायचे पिऊन पिऊन. ठीक आहे. तर हे पाणी पूर्ण दिवसभर तुम्हाला प्यायचंय. या पाण्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. शरीरातलं ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन दूर करतं, टॉक्सिक जे असतं बॉडीमध्ये ते बाहेर टाकतं आणि याच्यामुळे तुमचं वजन पटपट कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. तर हे पाणी तुम्हाला दिवसभर प्यायचंच आहे. 2 लिटर तुम्ही तयार करून ठेवा एका जारमध्ये 2 लिटरच्या आणि ते तुम्ही रात्री झोपायच्या आत पिऊन टाकायचे. त्याच्यासोबत तुम्ही तुमचं नॉर्मल पाणी सुद्धा पिऊ शकता. ठीक आहे. झालं. नंतर मग तुम्हाला लंच. तर लंच तुम्हाला 12 ते 1च्या दरम्यान करून टाकायचं आहे. तर लंचमध्ये काय घ्यायचं, तर पुन्हा एकदा लंचमध्ये तुम्हाला ऑमलेट घ्यायचं आहे, कॅबेज ऑमलेट. ठीक आहे. म्हणजे कोबीचं ऑमलेट, ज्याच्यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा ऍड करू शकता. कांदा कोबी याचं मिळून तुम्ही ऑमलेट बनवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही 2 अंडी वापरू शकता लंचसाठी, कारण थोडंसं फुलफिलिंग जास्त वाटण्यासाठी. तर 2 अंडी वापरायचे, त्याच्यासोबत भरपूर कोबी वापरायचा आहे आणि आवडत असेल तर कांदा टोमॅटो सुद्धा थोडंसं घालायचे. बाकी एक्स्ट्राचे व्हेजीस काही नका टाकू. 2 अंडे आहेत ते पुरेसे आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन सुद्धा मिळणार आहे तुम्हाला, भरपूर लंचमध्ये फायबर सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे फास्ट वेट लॉस करायला सुद्धा मदत होणार आहे. आणि हा संपूर्ण लंच आपला 146 कॅलरीजचा आहे. म्हणजे कॅलरीज तर कमी आहेत पण पोट खूप भरणार आहे. ठीक आहे. कारण 2 अंडे आपण यात वापरणार आहे, शिवाय भरपूर कोबी सुद्धा वापरणार आहे त्यामुळे. तर हा झाला तुमचा लंच. ठीक आहे. लंचमध्ये तुम्ही याचा ऑमलेट तयार करायचं, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले ऍड करा आणि हा लंच तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. यानंतर इव्हनिंग. तर इव्हनिंगला तुम्ही काय घ्यायचं ते सांगते. इव्हनिंगला सगळ्यात पहिलं म्हणजे ग्रीन टी तुम्हाला घ्यायचीच आहे. ठीक आहे. ग्रीन टी तर घ्यायचीच आहे, पण त्याच्यासोबतच जर इव्हनिंगला भूक लागली तर तुम्हाला काय करायचंय, बदाम भिजत घालून ठेवायचे, 5 ते 7 बदाम. शक्यतो 5च बदाम घ्या आणि त्याच्यामध्ये 36 कॅलरीज असतात. तर 5 बदाम सालं काढून खायचे तुम्हाला आणि त्याच्यासोबत 2 अंजीर, ज्याच्यामध्ये 96-7 पर्यंत कॅलरीज असतात. ठीक आहे. 92-3 असे अराउंड, म्हणजे जेवढ्या साईजचे आहेत 2 छोटे छोटे घ्या. ते जर अंजीर तुम्ही खाल्लं त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे बेनिफिट्स आहेत, इथे मी देतेच. आणि त्याचबरोबर अंजिरामध्ये ना थोडंसं स्वीटनेस असतो, त्यामुळे जर तुम्हाला स्वीटनेसची थोडीशी क्रेविंग होत असेल, गोड खाऊ वाटत असेल, तर ती तुमची स्वीटनेसची क्रेविंग जी आहे ती अंजिरामुळे दूर होते. तर हे तुम्ही 2 घेऊ शकता. ओव्हरऑल 132 इतक्या याच्यामध्ये संपूर्ण कॅलरीज आहेत तुमच्या इव्हनिंग टी स्नॅक्समध्ये. ठीक आहे. तर हे तुम्ही घेऊ शकता टी टाइमला, सोबत ग्रीन टी घ्यायची आहे. तर हे झालं इव्हनिंगचं. यानंतर डिनरमध्ये आपल्याला काय घ्यायचंय, तर डिनरमध्ये आपण फक्त सूप घेणार आहोत, लो कॅलरीज. ठीक आहे. सगळ्यात लो कॅलरीजचं सूप, तर तुम्ही कॅबेज सूप घेऊ शकता, ज्याच्यामध्ये खूप 25 ते 30 कॅलरीजच असतात फक्त, खूप कॅलरीज नसतात. तर ज्याच्यामुळे तुमचं पोट सुद्धा भरणार आहे आणि गरम गरम रात्रीच्या टाइमला खाल्लं तर डायजेशन सुद्धा चांगलं होतं, मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होतं आणि जी आपल्या पोटाच्या बाजूची, कमरेच्या बाजूची फॅट जी साठलेली असते ती कमी व्हायला मदत होतं. त्यामुळे मग कॅबेजचं सूप रात्रीच्या डिनरमध्ये प्रेफर करा. त्याच्यामध्ये आवडत असेल तर थोडंफार अगदी 10-20 ग्रॅम चिकन तुम्ही ऍड करू शकता आणि ते मीडियम बाउल तुम्ही सूप रात्रीच्या टाइमला डिनरमध्ये प्रेफर करू शकता.
जेणेकरून तुमचं वेट लवकरात लवकर लॉस व्हायला. आणि हे 3ही दिवस तुम्ही हेच सूप घ्यायचे कॅबेजचं. जे मी तुम्हाला सांगते 3ही दिवस तुम्हाला तेच फॉलो करायचं आहे. झालं मग डिनर नंतर बेड टाइम ड्रिंक. तर बेड टाइम ड्रिंकमध्ये तुम्हाला लो फॅट मिल्क घ्यायचंय, ज्याच्यामध्ये 100च कॅलरी असतील. 100 कॅलरीपर्यंत लो फॅट मिल्क घ्यायचंय. त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे जे ड्रिंक आहे ते अँटी इन्फ्लामेटरी ड्रिंक म्हणून काम करणार आहे. आता अँटी इन्फ्लामेटरी म्हणजेच काय तुम्हाला माहितच आहे. बॉडीतलं पूर्ण ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन या 2-3 दिवसामध्ये तुमच्या संपूर्ण दूर होईल. आणि इतकंच नाही तर हळदीच्या दुधामुळे तुम्हाला झोप सुद्धा रात्रीची चांगली लागते. आणि वेट लॉस मध्ये झोपेचा सुद्धा तितकाच मोठा रोल आहे. तुमची 7 ते 8 तास व्यवस्थित झोप होणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. तर हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं 3 दिवसांसाठी न चुकता, टाइम अजिबात बदलायचा नाहीये, खूप लेट करायचं नाहीये ब्रेकफास्टला, लंचला किंवा रात्रीचा डिनर जो आहे 8च्या आधी तुमचा उरकलाच पाहिजे. भले तुम्ही डिनरमध्ये फक्त सूप घेणार असाल तरी सुद्धा 8च्या आधी डिनर उरकलाच पाहिजे. खूप वेळ करायचा नाहीये. जर रात्रीच्या जेवणालाच खूप लेट झालं तर मग डायजेशन प्रोसेसला सुद्धा लेट होतं आणि मग तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही. मग तुम्ही मला म्हणाल की तुमचा डाएट प्लॅन तर आम्ही फॉलो केला पण त्याच्यातून आम्हाला काहीच बेनिफिट मिळालं नाही. तर तसं व्हायला नको म्हणून टायमिंग तुम्ही फॉलो करा. सकाळचा ब्रेकफास्ट 9च्या आधी तुमचा झालाच पाहिजे. दुपारचं जेवण 2च्या आधी तुमचं 1 ते 2च्या दरम्यान उरकलंच पाहिजे. आणि रात्रीचं जे डिनर आहे, रात्रीचं जेवण 8च्या आधी तुमचं 7 ते 8च्या दरम्यान झालाच पाहिजे. ठीक आहे. आणि मग नंतर झोपायच्या आधी तुम्ही 9 वाजता वगैरे बेड टाइम ड्रिंक तुमचं जे आहे अँटी इन्फ्लामेटरी लो फॅट मिल्कवालं, तर ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप फॉलो केलं 3 दिवसांसाठी तर नक्कीच तुम्हाला 3 किलो वजन कमी झालेलं दिसेल. आणि 100% नो स्कॅम डाएट प्लॅन आहे. नक्कीच तुम्हाला याच्यातून 100% रिझल्ट मिळेल. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगाल की नक्कीच तुमचं वजन कमी झालंय. ठीक आहे. तर फॉलो करून बघा आणि कोण कोण फॉलो करणारे नक्की मला कमेंट करून सांगा आणि रिझल्ट माझ्यासोबत शेअर करत चला, म्हणजे मला सुद्धा समजेल की कोणाला कोणाला बेनिफिट मिळतात याच्यातून. ठीक आहे. तर आजचा डाएट प्लॅन एवढाच होता. नक्की फॉलो करून बघा. खूप 100% इफेक्टिव्ह आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, ज्यांना त्यांचं वजन फास्ट कमी करायचं आहे. नक्की शेअर करा. चला मग भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह राहा.